माझं नाव गोकुळ सागरे डोणगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. आमचं चालूच बा विहीर खांदू. मग मी पाणी बघायला मशीन पण आणलं होतं, पण मशीनवाले मला पैन दिलं ते पसंत नाही पडला. मग आमचे जवळ ये, मी त्यांना सांगितलं म्हणलं आपल्याला विहीर खांदायची आहे. मी पाणी पण बघितलं म्हणलं मशीनना, पानडी पहा म्हणलं आपल्याला एखादी चांगला असला तर. त्यांनी मला सांगितलं मामा पानडी आहे म्हणे. त्याला आज कॉल केला की 7-8 दिवसात येतील म्हणे. म्हणलं चालेल म्हणे, त्यांची फी पण लागते. म्हणलं चालेल, फी देऊन टाकू. मग त्यांनी कॉल केला मामा पानडीवाला आज येणार आहे दुपारा. म्हणलं चालेल. मग श्रीरामपूरचे रवींद्र घोरपडे म्हणून पानडीवाला आहे, ते आले. त्यांनी लगेच रोडवरून मला सांगितलं का तुम्ही अशाच ठिकाणी उभा राहा म्हणजे तिथे जाऊन. आता आपल्या रोडचा आणि त्याचं जवळपास 200-250 फुटाचं अंतर आहे विहिरीचं. त्यांनी मला तिथे उभं केलं. ते स्वतःला आले. त्यांनी पहिलं पाणी चेक केलं. मग मला सांगितलं नारळ चेक करू. मग नारळ आणलं मी, ओलंच नारळ होतं मोठं, त्याच्यावर पण चेक केलं. आणि आमचे 2-3 पुतणे होते, त्यांना पण चेक करायला लागलं. त्यांनी सांगितलं आता जर विहीर खांदली तर मला 35 ते 40 फुटावर पाणी लागेल. चालन. मी एप्रिल महिन्यात 3 महिने लेट झाली माझ्याकडून विहीर, आणि एप्रिल महिन्यात मी विहीर चालू केली. एप्रिल महिन्यामध्ये मग मी फोन केला, सर म्हणलं विहीर चालू केली. ते म्हणे आता थोडं पाणी खोल जायले, तुमचं आता 42 ते 46 फुटावर पाणी लागेल. आणि आपल्याला खरंच 44 ते 45 फुटावर पाणी लागून गेलं. माझं आता बी बांधकाम त्याच पाण्यावर चालू आहे, हे बघून घ्या. माझी विहीर 7च परसला बी कमी आहे, अजून 3 फूट. हे बघून घ्या, पाणी, बांधकाम. खरंच आपल्या सरचा चांगलाच अनुभव आला. धन्यवाद.